पुण्याला जाऊन काय झाले तुम्हाला? मम्मीला फर्निचर पाहिजे. मम्मी आमची गाडी पुसते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सो आज मला जायचं आहे गोप्रो रिपेअर करायला, कारण गोप्रो आपला मध्ये बंद पडाला आहे. सो काय प्रॉब्लेम झाला आहे तो पण चेक करायचा आहे शोरूमला जाऊन, म्हणजे जिथनं घेतलेला तिथं जायचं आहे. कशावर? प्रॉपर्टी कार्ड तू मिळव की आमच्या जीवावर काय तुझ्या नाव करावं काय सगळं. लकी बघा माशी सोबत खेळायला लागली. लकी इकडे इकडे इकडे. इतना मासूम चेहरा है आपका. काही शोरूमला आलोय आणि इथं म्हणतात गोप्रोची सर्व्हिस होत नाही, ऑनलाईन अप्लाय करायला लागतोय. तसंच पडलाय. आयडी बाय क्या बोलते पब्लिक? आम्हाला काय देणार आहे? तुम्हाला देणार की पुण्याला जाऊन काय झाले तुम्हाला ते मिळणार. मोफत झाल्या, नफरत झाल्या आणि एक नवीन सर्व्हिस काढूया. कुठला? त्याला भावी फ्युचरमध्ये कुठला काढणार? भविष्य झाले बरबाद. व्लॉग शूट आहे, व्लॉग मध्ये टाकणार आहे सगळं. टाक की बाबा ब्लॉग मध्ये टाकण्यासाठीच बोलायला लागतो. गायज आपण आलेलो आहे आयडी भाईंच्याकडे सरबत प्यायला. कोल्हापुरातला मोस्ट फेमस सरबत. मी धरतो रे, तू नाही धरलास मी धरतो. हो गाईज, आम्ही आलोय आयडीज मोहब्बत सरबत प्यायला. मोस्ट फेमस आपला कोल्हापुरातला. आणि अवधी पाटील म्हणाला असा. एवढं पण लाजू नका उद्या भावा, पुरगी बघताना द्या उघड होईल. सरबतबद्दल जरा सांगा की. सरबतबद्दल काय माहिती पाहिजे तुला ते सांग. कधीपासून चालू केला, काय विषय सरबतचा? सरबतचा विषय टॉपचं तर आहेच, आता चर्चा सगळीकडे चालू आहे, तुला माहितीच आहे. आणि सरबत आपण 2019 पासून विकतो, म्हणजे आता ट्रेंडिंगचा विषय सरबतचा मोहब्बतचा बघल तिकडे हे आपलं चाललं. 2019 पासून आपण मोहब्बत, नफरत, बेवफा अशा 3 प्रकारच्या नावानं सरबत विकत आले आणि आत्ता पण विकतच आहे. आपल्या शाखा वगैरे पण गेल्या. शाखेसाठी संपर्क करणार असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. बाकी आणि काय माहिती पाहिजे की सरबतात काय काय असते? सरबतची खासियत सांगी. सरबतची खासियत आपली प्रॉपर दूध असते. असं कोण दूध पिणार नाही, खरं असं दूध पितात, कारण की मिल्क शेक मध्ये होते ना ते. म्हणजे कसं आहे, वॉटरमेलन प्लस मिल्क, त्या सिरप वगैरे घालून एक शेक तयार केला जातो, त्याला मोहब्बत सरबत म्हणतात. नफरत सरबत म्हणजे ॲपल चिरचून वगैरे घातलेलं असते, त्याला नफरत सरबत म्हणतात. बेवफा हा दोघांचा मिक्सअप आहे. डायरेक्ट फॉलो विषय दणक्यात आहे, एकदा नक्की व्हिजिट करा. सपला विषय याला लागते, ते पण हक्कानं. मम्मी आमची गाडी पुसाल्या. सो गाईज, आता आम्ही चाललोय फर्निचर बघायला. मम्मीला फर्निचर पाहिजे आणि मम्मीला आमच्या फर्निचर पाहिजे झाले, ड्रेसिंग टेबल वगैरे. आणि मी आणि मम्मी आणि पप्पा आम्हाला पुढे जॉईन होणार आहेत. पळवू काय पळू? बस की शांत, पळवतोच कुठे? जावे की लवकर. हां, 40चं फक्त स्पीड आहे. 35चं लाव. आलो लकी फर्निचरमध्ये. आपण बघायला काय आलतो आणि काय बघायला लागलो? गायचं आम्ही बघायला आलतो फक्त ड्रेसिंग टेबल. बट ड्रेसिंग टेबल सोडून बाकी सगळं बघून झालं आमचं. त्यात व्हाईट कलरचं चांगलं आहे होतं तिथलं. अबे ते व्हाईट. आता हे काय घाण होत नाही, हे आहे घाण व्हायचा संबंध नाही. तेच मी म्हणाले, मला तरी ही डिझाईन आवडल्या व्हाईटमध्ये, रिच वाटते. आम्ही आता लक्क्याला हात लावणार आहे आणि रात्री पाहिजे तेवढं आईस्क्रीम प्रेरणाला देणार. ह्याला एक चॅलेंज दिलं आहे गाईज. लकीला फक्त हात लावून यायचा आणि ह्याला पाहिजे तेवढं, म्हणजे तुला लय 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 म्हणजे लय आईस्क्रीम देणार, पाहिजे तेवढं आईस्क्रीम देणार मी तुला. दिलं नाही तर तुझं कसं?
हां बघ. तुला तुझं तोंडच फोडतो. हां चालतं फोड जा. आता लक्की शांत बसले, त्याला नुसतं बघ, नुसता असा हात लावून यायचं. जा. लकीची नजर बा तीक्ष्ण आहे, तीक्ष्ण. तू तसं केलंस की ते लयच हे करते, उठतोय मग. जा. वरद एकदम चिलमध्ये चाललाय, घाबरत. बघ आता असं पळायला लागल्यावर ते काय करणार सांग, उठून बसणार ते. लपून छपून जाऊ नको. सगळं आता मी हे आधी ठरलो, आता माझ्याकडे तिकडे जायचं झाड. तर गाईज विषय आज असा झाला, ज्या शोरूमला गोप्रो घेतला होता त्या शोरूमला गेलेलो आणि तिथं सांगितलं माझा प्रॉब्लेम असा झाला आहे. बट त्यांनी मला सांगितलं की गोप्रोचं ऑफिशियल शोरूम कुठंच नाही, म्हणजे कोल्हापुरात तर नाहीच नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांनी सांगितलं की गोप्रोच्या ऑफिशियल वेबसाईटवरनंच आपल्याला अप्लाय करायला येतो आहे. जे काही प्रॉब्लेम आहे तो ऑफिशियल वेबसाईटवरतीच आपल्याला क्लेम करायला लागतो आहे आणि सगळं क्लेम केल्यानंतर मग त्यांचा आपल्याला कॉल येतो आहे किंवा मेल येतो आहे आणि तो कधी पण येऊ शकतो आहे. म्हणजे सकाळी येऊ शकतो आहे, दिवसभरात कधी पण येऊ शकतो आहे, रात्रीचा पण कधी पण येऊ शकतो आहे. सो असा सगळा प्रॉब्लेम झाला आहे. तो मी एक मार्ग काढला आहे की आपणच यूट्यूबवर बघून ह्याचं काहीतरी सोल्युशन काढूया. तर असा सगळा विषय झाला आहे गोप्रोच्या बाबतीत. त्यामुळे मला गोप्रो यूज पण करता येईना. काय प्रॉब्लेम झाला आहे काय हे मी आता यूट्यूबवरतीच बघून मला करायला लागणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. आणि हां, असंच डेली ब्लॉग माझे येत राहतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.